6:30च्या दरम्यान बाळे येथील तोडकरी वस्तीत शैलेश खटके यांच्या घरात बाथरूममध्ये एक साप निदर्शनास आला। वेळ न दवडता खटके यांनी WCASचे सदस्य लखन भोगे यांना फोन केला। लखन भोगे, सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे काही क्षणात तेथे पोहोचले। त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप साधारण 2.5 फूट लांबीचा आपल्या भक्ष्याच्या शोधात खिडकीमध्ये बसला होता। अचानक जाळीमधून अजून एक दुसरा साप निदर्शनास आला। तो साप मण्यार प्रजातीचा अत्यंत विषारी साधारणतः 3 फूट लांबीचा होता। कवडा प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि मण्यार साप कवड्या सापाला आपलं भक्ष्य करण्यासाठी खिडकीपर्यंत पोहोचला। कवड्या साप पालीला आपलं भक्ष्य करण्याच्या अगोदरच मण्यार सापाने त्याच्यावर झडप घातली। मण्यार सापाने त्या कवड्या सापाच्या पोटाला कडकडून पकडले। त्या मण्यार सापाची पकड एवढी घट्ट होती की कवड्या सापाला जरा सुद्धा हलता येत नव्हते। हळूहळू तो मण्यार साप त्या कवड्या सापाच्या तोंडापासून खाण्यास सुरुवात केली। एखादा साप जर आपले भक्ष्य खात असेल तर त्यात व्यत्यय आणणे चुकीचे आहे। साधारण 1.5 तासात त्या मण्यार सापाने कवड्या सापाला गिळंकृत केले। WCASच्या सदस्यांना हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपता आला। मण्यार सापाने त्या कवड्या सापाला खाऊन झाल्यानंतर WCASच्या सदस्यांनी अलगद अशा मोठ्या बरणीमध्ये मण्यार सापाला बंद केले आणि काही वेळातच त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। या बचावकार्यात WCAS लखन भोगे, सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे यांनी सहकार्य केले। सोलापूर शहरात विषारी मण्यार आणि बिनविषारी कवड्या सर्प हे प्रामुख्याने आढळून येतात। मण्यार सर्पाने अनेक वेळा कवड्या सर्पास भक्ष्य केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे कवड्या हा मण्यारचे आवडते खाद्य मानले जाते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।